नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाला महत्त्व आहे. अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर मराठा, ओबीसी, धनगर समाजाला काही सवलती मिळण्याचाही अंदाज आहे. अजित पवारांकडून काल राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल हा सादर करण्यात आला होता. तर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रस्तावाची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. 95 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये भत्ता घोषित केली जाण्याचीही शक्यता आहे. बेरोजगारांना दरमहा 5000 रुपये भत्त्याची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. मुलींना पदवी व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याची तरतूद होण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सामान्यांना दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई ठाण्यातील वाहन चालकांना टोलमधून सवलत मिळणार का? मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम समाजासाठी सवलती लागू करणार का, हे पाहणंही महत्त्वाचं असेल.